देशात महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण वाढलं असून त्यात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आलाय। हे अतिशय धक्कादायक वास्तव आता समोर आलंय आणि याचं ताजं उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरातील महिला अत्याचाराची दोन वेगवेगळी आणि तितकीच खळबळजनक प्रकरणं। एका प्रकरणात लग्नाचं आमिष दाखवून 29 वर्षीय विवाहित महिलेवर तब्बल 6 वर्ष वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी जाकीर पठाण नावाच्या एका ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे। तर दुसऱ्या प्रकरणात सरकारी नोकरी मिळाल्यानंतर लग्न करण्याचं आश्वासन देऊन 34 वर्षीय महिलेवर 7 वर्ष अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे। आकाश पगारे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव असून इंस्टाग्राममुळे त्याचं सगळं बिंग फुटल्याचंही समोर आलंय। दोन्ही प्रकरणातील पीडित महिलांसोबत नक्की काय घडलं त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ आहे। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदणका। सुरुवातीला पहिली घटना पाहिली तर ट्रक ड्रायव्हर असणारा 33 वर्षीय जाकीर नजीर पठाण हा सध्या संभाजीनगरातील बेरीबाग हर्सुल या भागात राहतो। 1 ऑक्टोबरच्या दिवशी त्याच्यावर जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। त्यात 29 वर्षीय महिलेनं दिलेल्या फिर्यादीनुसार ती विवाहित असून तिला एक मुलगा देखील आहे। तिच्या पतीला दारूचं व्यसन असल्यानं तो तिला सतत मारहाण करत होता। पतीकडून होणाऱ्या नेहमीच्या त्रासाला ती कंटाळली होती। याच दरम्यान जाकीर पठाण याच्याशी तिची ओळख झाली। पुढे ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं। 2019 मध्ये मी तुझ्याशी लग्न करतो असं आश्वासनही जाकीरनं तिला दिलं। तसंच तक्रारीनुसार चाकूचा धाक दाखवत पहिल्यांदा तिच्यावर अत्याचार केला। नंतरही जाकीरनं तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले। जानेवारी 2025 मध्ये जाकीरनं त्या महिलेला व तिच्या मुलाला समर्थनगर येथे जबरदस्ती डांबून ठेवलं आणि तिच्यावर पुन्हा अत्याचार केला। पुढे मार्च 2025 मध्ये झालेल्या शारीरिक संबंधामुळे ती महिला गर्भवती राहिली आणि दुसरीकडे जाकीर मात्र हादरून गेला। पण लगेच शांत डोक्यानं त्याने एक प्लॅन आखला। संबंधित महिलेच्या मुलाला जीवे मारण्याची भीती त्यानं दाखवली आणि तिचा गर्भपातही करून घेतला। एवढं होऊनही जाकीर पठाण काही थांबला नाही। सप्टेंबर 2025 मध्ये त्यानं त्या महिलेवर पुन्हा अत्याचार केले आणि आपलं यापूर्वीच लग्न झालं असून 4 मुलं असल्याचंही जाकीरनं स्पष्ट सांगितलं। आता मात्र पीडित महिलेच्या पायाखालची जमीन सरकली होती। त्यामुळे 1 ऑक्टोबरला तिथे थेट जवाहरनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि जाकीर नजीर पठाण याच्यावर गुन्हा दाखल झाला। दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी सांगितलं की त्याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि चाकू जप्त करायचा। तसंच गुन्हा करण्यामागे त्याचा नेमका हेतू काय होता याचाही तपास बाकी आहे। या आधारावर न्यायदंडाधिकारी ए.व्ही. मुसळे यांनी आरोपी जाकीर पठाणला 5 ऑक्टोबर पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे। आता पाहूयात इंस्टाग्राममुळे आरोपीचं बिंग फुटलेलं दुसरं प्रकरण। तर या घटनेतील आरोपी आहे 29 वर्षीय आकाश गौतम पगारे। तो सध्या पडेगाव येथील फिरदोस कॉलनीत राहतो। त्याच्या विरोधात एका 34 वर्षीय पीडित महिलेनं सिटी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्यात सांगितल्याप्रमाणे पीडित महिला ही मूळची यवतमाळ जिल्ह्यातील असून मागील काही वर्षांपासून ती संभाजीनगर शहरात राहून MPSCच्या परीक्षेची तयारी करते। 2017 ला शहरातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तिची ओळख आकाश पगारे सोबत झाली। पुढे त्याचंही प्रेम जुळलं। आकाशचं शिक्षण चालू असल्यामुळे सरकारी नोकरी लागल्यानंतर आपण लग्न करू असं आश्वासन त्यानं पीडित महिलेला दिलं होतं। नंतर आकाशनं तिला विश्वासात घेत फाजलपुरातील चांदणे चौक परिसरात भाड्यानं खोली घेतली। त्याच ठिकाणी 27 मार्च 2018 ला आकाशनं तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले। तक्रारीत म्हटल्याप्रमाणे पुढे सातत्याने तो तिच्यावर अत्याचार करत राहिला। लग्नाबाबत विचारलं की आकाश म्हणायचा, सरकारी नोकरी मिळू दे मग लग्न करू असं सांगून तो वारंवार वेळ मारून न्यायचा। आता 7 वर्षानंतर म्हणजेच 27 सप्टेंबरच्या दिवशी पीडित महिलेनं आकाश पगारेचं दुसरीकडे लग्न झाल्याचं इंस्टाग्रामवर पाहिलं। हा धक्कादायक प्रकार लक्षात आल्यानंतर तिने आकाश व त्याच्या कुटुंबियांशी लग्नाबाबत विचारलं। त्यांची भेटही घेतली, पण आकाशची आई व भाऊ यांनी समाजात बदनामी होईल असं सांगत लग्नाला नकार दिला आणि संबंधित महिलेला घराबाहेर हकलून दिलं। त्यानंतर तिने सिटी चौक पोलीस स्टेशन गाठून आकाश पगारे विरुद्ध तक्रार दिली। त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। 1 ऑक्टोबरच्या दिवशी पोलिसांनी त्याला अटक सुद्धा केली। गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.व्ही. मुसळे यांनी आरोपीला 4 ऑक्टोबर पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान 2 दिवसांपूर्वीच NCRB अर्थात नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा धक्कादायक अहवाल समोर आला। त्यात देशामधील गुन्ह्यांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे। या अहवालानुसार महिला अत्याचाराच्या बाबतीत उत्तर प्रदेश नंतर आपला महाराष्ट्र देशाचा दुसऱ्या स्थानी आलाय। महिला विषयीच्या प्रकरणांनी मागील 10 वर्षांचा रेकॉर्ड मोडल्याचंही बघायला मिळतंय।
राज्यातील 4.5 लाख लाडक्या बहिणी वेगवेगळ्या कारणांनी अत्याचाराच्या बळी ठरल्यात आणि ही बाब महाराष्ट्रासाठी नक्कीच लज्जास्पद असल्याचं आता बोललं जात आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात घडलेल्या दोन्ही घटना अत्यंत धक्कादायक असल्याच्या प्रतिक्रिया समाज माध्यमावरून समोर येत आहेत. तसंच अशा प्रकरणांमध्ये नक्की दोषी कुणाला ठरवायचं असाही प्रश्न या निमित्तानं विचारला जातो. आता या संदर्भातील तुमचं मत काय? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.